आज नंदुरबारमधले एका मोठ्या राजकीय तणावावर बोलूया, जे प्रकरण आहे माजी आमदार शिरीष चौधरींच्या घरावर झालेल्या हल्ल्याचं. म्हणजे बघा, शिंदे गटाचे माजी आमदार आहेत शिरीष चौधरी. त्यांच्या मुलाला एक राजकीय विजय मिळाला आणि काही तासांतच त्यांच्या घरावर हल्ला झाला. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. तर पाहूया पहिली गोष्ट, हल्ल्याचं स्वरूप नेमकं कसं होतं. काल रात्री काही अज्ञात लोकांनी चौधरींच्या घरावर हल्ला केला. नुसता हल्ला नाही तर मोठी दगडफेक झाली, घराच्या सगळ्या काचा फुटल्या आणि ऐका, एक 4 चाकी गाडी जाळण्याचाही प्रयत्न झाला. आता दुसरी गोष्ट म्हणजे हा हल्ला झाला का, तर याच्यामागे एक थेट राजकीय कारण दिसतंय. हल्ल्याच्या काही तासातच शिरीष चौधरींचे सुपुत्र प्रथमेश नंदुरबार नगर परिषदेचे उपाध्यक्ष झाले होते. आता या विजयानंतर जी रॅली निघाली त्यात म्हणे काहीतरी किरकोळ वाद झाला आणि त्याच वादाचं पर्यावसान रात्रीच्या या हल्ल्यात झालं. आणि तिसरी गोष्ट, यानंतर काय झालं तर साहजिकच चौधरींच्या घराबाहेर मोठा पोलीस फौजफाटा तैनात केलाय आणि रात्री उशिरापर्यंत 30पेक्षा जास्त लोकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. म्हणजे प्रकरण किती गंभीर आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. एका राजकीय विजयानंतर झालेला हा हल्ला नंदुरबारमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतोय आणि आता सगळ्यांचं लक्ष पोलिसांच्या तपासाकडे लागलं.